तर मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तेजस आणि मानसी हॉटेल म्हणजे कॅफेमध्ये येतात. तेव्हा तेजस म्हणतो की का बोला मानसी, तुम्ही मला काय ते भेटायला बोलावलेत. तेव्हा मानसी म्हणते की राष्ट्रहित तुम्हीच मला येथे भेटायला बोलावलेत. म्हणून दोघांमध्ये कन्फ्युजन होत असते. आणि तेवढ्यात सोम हा हातामध्ये ज्यूसचे ग्लास घेऊन येतो आणि मी तुम्हाला भेटायला बोलवले असे म्हणतो. तेव्हा तेजस आणि मानसी एकासोबत मागे वळून पाहतात तर सोहम असतो. सोहम पुढे येतो. तेव्हा तेजस म्हणतो की काय रे सोहम, तू आम्हाला भेटायला का बोलावलेत आणि का असे म्हणजे प्लॅन केला. तेव्हा सोहम म्हणतो की अरे घरी असताना तू बाहेर असतो आणि मानसी वहिनी आत असतात, त्यामुळे एकमेकांशी तुम्हाला भेटता यावं बोलता यावं हा आमचा त्यामागचा हेतू होता आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला एकत्र येण्यासाठी हा प्लॅन केला होता. तेव्हा मानसी म्हणते की काय तुम्ही, तर तेजससुद्धा विचारतो की तुम्ही. तेव्हा लगेच गार्गी मागून येते. गार्गी म्हणते की हो, मी आणि सोहमने तुम्हाला एकत्र येण्यासाठी हा प्लॅन केला होता. आणि काय ग मानसी, आपण तर शेजारी नाही राहू शकत, परंतु एकमेकांच्या मैत्रिणी मात्र आपण बनू शकतो ना. तेव्हा तेजस हसतो, मानसीसुद्धा हसते आणि तेजस गार्गीला विचारतो की काय तू येथे कशी. तेव्हा सोहम लाजतो आणि अरे जशा मानसी तुझ्यासोबत आहे तशी गार्गी आता माझ्यासोबत असणार आहे. तेजस सुद्धा हा खूप खुश होतो आणि मानसी सुद्धा खूप खुश होते. गार्गी लाजते आणि सोहम सुद्धा खूप लाजतो. मानसी विचारते की पण हे ठरले कधी. तेव्हा गार्गी त्यांच्या हाती ज्यूस देते आणि हे बघा आता तेजसचा आणि माझा कसा मेळ बसणार. आणि तेजसचा मानसी तुमचा दोघांचा मेळ बसला म्हणून तुम्ही लग्न केलं. आणि तो ज्यूस ती मानसीच्या हातात देते. तसाच दुसरा ज्यूस घेते जे मानसी आणि तेजसचं ज्यूस सारखंच असतं आणि सोहम आणि गार्गीचं ज्यूस सारखंच असतात आणि आमचा असा मेळ बसला असे खुशून सांगतात. सोहम तर हसतच असतो आणि चेअर्स असे बोलतो, अरे तुमच्यामुळं आमचं जुळलं असं आम्हाला म्हणायचं होतं. म्हणजे गार्गीने खास तुम्हाला या हॉटेल पार्क फॅमिलीमध्ये पार्टी द्यायची ठरवलीत. तेव्हा तेजस हसतो आणि काय रे चोरा, मस्त बर का, पहिल्यांदा तू माझ्याशिवाय हुशारीचं काहीतरी मस्त काम केलं. तेव्हा मानसी म्हणते की तुम्ही बसा, उभे का. तेव्हा सोहम म्हणतो की नाही तुम्ही बसा, तुमचं लग्न झालं, तुम्ही तुमच्या टिपिकल संसाराच्या गोष्टी करा, तोपर्यंत आम्ही आमची बिफोर मॅरेज लाईफ ही एन्जॉय करतो आणि तुम्ही तुमची आफ्टर मॅरेज लाईफ एन्जॉय करा. आणि सोहम हळूच हा तेजसला म्हणतो की अरे तेजस काही सुद्धा मागून दे, कारण पैसे मात्र गार्गी भरणार आहे. तेव्हा तेजस हळूच म्हणतो की बरं झालं सांगितलं, अरे मला सुद्धा तेच टेन्शन होतं. तेव्हा सोहम म्हणतो की मला सुद्धा अगोदर टेन्शन होतं. आणि दोघे एकमेकांकडे बघून खूप हसतात. आणि सोहम म्हणतो की चला आम्ही येतो. तर तेजस म्हणतो की हो, अरे जरा वेगळाच आवाज येतो, जरा सांभाळून, बिफोर मॅरेज डे म्हणून. तेव्हा सोहम म्हणतो की अरे बाहेर बसतो, फॅमिली पार्क आहे तिथे बसतो. आणि चल येतो. आणि गार्गू चल लेट्स गो म्हणून हात पुढे करतो. तेव्हा गार्गी सोहमच्या हातात हात देते आणि तो दोघे बाहेर जातात. तेव्हा गार्गी म्हणते की अरे स्ट्रे हातामध्ये घेऊन का फिरतोस, दे ना कोणाला तरी. म्हणून लगेच सोहम कोणातरी दादांना म्हणजे वेटरला आवाज देतो आणि त्याच्या हातात तो स्ट्रे देतो. आणि मानसी आणि तेजस खाली बसतात. तेजस म्हणतो की हा तर खूप ओव्हर फास्ट निघाला, याने तर गार्गीला पटवलं सुद्धा. तेव्हा मानसी म्हणते की खरंच सोहम भाऊजी खरंच खूप चांगले आहे. तर तेजस म्हणतो की हो चांगलंच आहे, मी कुठे वाईट म्हटलो. कॉलेजमध्ये असताना हा तर मुलींशी बोलायला सुद्धा घाबरत होता आणि आता तर मस्त स्टाईल मध्ये हातात हात टाकून गेला. मानसी म्हणते की हो बरोबरच आहे, कारण ते मुलींबरोबर बोलायला घाबरत असतील, परंतु तुम्ही मात्र मुलींच्या गळ्यातील ताईटच बनला असता. तेजस म्हणतो की नाही अहो, माझा बडबड करण्याचा स्वभावच आहे, मी फक्त बोलत राहायचो आणि मला हे कॉलेजमधून कळलं, परंतु सोहमने मात्र मला हे सर्व करून धक्काच दिला. तेव्हा मानसी म्हणते की काय धक्का, अहो सोहम आणि गार्गीचं जुळलं म्हणून तुम्हाला धक्का बसला की काय, ते तुम्हाला आवडलं नाही की काय. तेव्हा तेजस म्हणतो की नाही चांगलंच आहे. मानसी म्हणते की अहो तुम्हाला गार्गी आवडायची म्हणून म्हणते. तेजसला हसू येतं आणि नाही काही आवडत वगैरे नाही, अहो ती स्वभावाने चांगली आहे, मुलगी चांगली दिसते म्हणून म्हणतो. जुळेल नक्की. तेव्हा मानसी विचारते की काय जुळेल. तर तेजस म्हणतो की दोघांचं नक्की जुळेल, सुयोग गार्गी या दोघांचं जुळेल, हॅशटॅग सुगी. तेव्हा मानसी म्हणते की काय बोलता तो. त्यानंतर इकडे काजल ही टेन्शनमध्ये ऑफिसमध्ये थांबून असते. रणजित बाहेर येतो आणि रणजित म्हणतो की काय ग काजल, तुझी मैत्रीण तर गेली पण तू का थांबलीस. तेव्हा मानसी म्हणजे काजलला असं म्हणायचं असतं की सर प्लीज मानसीची असे काही करू नका. तेव्हा रणजित म्हणतो की अगं ती तर तुझी मैत्रीण आहे, मग तिचं सुख कशात आहे हे तुला नाही कळत आणि तू जर मध्ये पडली नाही तर तुला मात्र नक्की त्रास होईल, असे बोलून रणजित निघून जातो. काजलला खूप वाईट वाटतं, कारण
तिची सुद्धा यात चूक झालीच असे ती मानसीला सॉरी म्हणून म्हणते. त्यानंतर इकडे मानसी तेजसला विचारते की पेपर कसा गेला परीक्षेचा. तेव्हा तेजस म्हणतं की खरंच हॉल तिकीट सापडलं म्हणून खूप बरं झालं आणि पेपर अगदी सोपा गेला. तेव्हा मानसीला आपल्या बाबांचे जे काही म्हणलेलं असतं ते आठवतं की बाबा नेहमी म्हणायचे की आपण कितीही सर्व जे म्हणजे यशस्वी होण्याचे दरवाजे बंद जरी झाले तरीसुद्धा आपण प्रयत्न करत राहायचे, शेवटी फळ मात्र नक्की त्याचं चांगलं मिळतंच. मग हेच बघा की तुम्हाला त्याचं फळ नक्की चांगलं मिळणार आहे. तेव्हा तेजस म्हणतो की ठीक आहे, मी ते फॉलो करेल आणि नक्की शेवटपर्यंत प्रयत्न करत राहील, परंतु तुम्ही मात्र हे शेवटपर्यंत वाचा की काय ऑर्डर करायची म्हणून. तेव्हा तेजस मनात विचार करतो की तुमच्या बाबांनी तुमचा हात माझ्या हातात का दिला, कारण एक इन्कम ऑफिसर म्हणून त्यांनाही माहिती नव्हतं की मला जॉब नाही म्हणूनच त्यांनी तुमचा हात माझ्या हातात दिलेला असेल. परंतु हे मात्र मला तुम्हाला सांगायचं, पण ते कसे सांगावे ते मला नाही कळत, पण एक ना एक दिवस मी नक्की तुम्हाला याबद्दल सांगेल. त्यानंतर लगेच तेजस मानसीला विचारतो की आजचा पहिला दिवस ऑफिसमधला कसा गेला. तेव्हा मानसीला मात्र खूप मनात टेन्शन येतं की तिला ते सर्व काही म्हणजे रणजितनं तिला मंगळसूत्र काढण्यासाठी सांगितलेलं असतं, हे सर्व काही तिच्या डोळ्यासमोर येतो. परंतु तेजसला जर तिने हे सर्व सांगितले की मी रणजितच्या ऑफिसमध्ये काम करते म्हणून, तेव्हा तर मला ही नोकरी ते सोडवायला लावतीलच, परंतु ते मात्र आपली सरकारी नोकरी सोडून देतील आणि दुसऱ्यात जास्त पगाराची नोकरी ते शोधत असतील, म्हणून त्यांना हा त्रास नकोय. म्हणून मला माफ करास की मी तुम्हाला राष्ट्रहित हे सर्व नाही सांगू शकत. आणि तेवढ्या टेबलवर ज्यूस सांडतो. तेव्हा तेजस म्हणतं की मानसी शांत राहा. तर मानसी सॉरी करत असते. तेव्हा मानसी त्याच विचारात मग्न असते आणि परत तीच तेजसला सॉरी म्हणून जाते. तेजस म्हणतो की अहो इट्स ओके, चुकून हात लागला आणि तो ग्लास सांडला, आणि दुसऱ्या टेबलवर जो बुक करतो आणि मानसीला तेथे बसायला सांगतो. आणि ज्या टेबलवर ते बसतात तर तेथे तो वेटर येतो आणि सॉरी सर हे रिझर्व आहे असे सांगतो. तेव्हा तेजस म्हणतो की ऍक्च्युली पाणी सांडलं म्हणून आम्ही इकडे शिफ्ट झालो. तेव्हा लगेच ते सर म्हणतात की आमचं रेग्युलर जे कस्टमर आहे त्यांचा हा टेबल आहे, म्हणजे नक्की तो रणजितने बुक केलेला असतो. तेजस म्हणतो की ठीक आहे, ते अजून आलेले नाहीत, ते येईपर्यंत बसू शकतो का. तेव्हा तो सर म्हणतो अहो गप्पा मारण्यामध्ये कसा वेळ निघून जातो ते काही कळत नाही. तेजस म्हणतो की आमच्या काही गप्पा नाही होणार, आम्ही फक्त थोडंसं खाऊ आणि लगेच निघू, चालेल ना. तेव्हा ते सर म्हणतात की ठीक आहे चालेल, पण जरा थोडंसं लवकर. तेव्हा तो हॉटेलवाला माणूस बाजूला निघून जातो. त्यानंतर इकडे तात्या हे देवाजवळ येतात आणि हात जोडून म्हणतात की परमेश्वरा, मी चुकीच्या माणसासाठी तर प्रार्थना करत नाही ना. तो सरळ मार्गाने गेले की तेजस सुधारणार आहे की नाहीत असे देवांना विचारतो. तर तेवढ्यात गायत्री हसत तेथे येते. गायत्री म्हणते की मुळात काही जरी कारण त्याच्याकडे सुधारण्याचे असले, पण मुळात म्हणजे तुमचा लेख मात्र कधी सुधारणार नाही. तेव्हा सुनंदा सुद्धा तेथे येऊन हे सर्व ऐकते. तिला वाईट वाटतं. गायत्री म्हणते की पुन्हा तो माती खाणार आणि हे सर्व का करतो, कारण मी या घरावर जे काही उपकार केलेले आहेत आणि या घराचा हक्क काढून घेण्यासाठी तो हे सर्व करतो, मला गाफील ठेवतो आणि माझ्याच विरोधात प्लॅन करतो. मी तुम्हाला सांगितले होते की यापुढे जर मला लपवून जर काही केले तर त्याची शिक्षा मात्र तुम्हाला भोगावी लागेल. त्यानंतर इकडे तेजस हा मानसीला म्हणत असतो की राईस तुम्हाला हवं का, चायनीज वगैरे काही आवडतं का. तेव्हा मानसी म्हणते की जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मागवू शकता. तेव्हा तेजस आपल्या हातातील वही बाजूला ठेवतो आणि काय भंगार हॉटेल आहे, गार्गीनं काय चॉईस केलं, काय कसला मेनू, हा एकही पदार्थ ओळखीचा नाही. मानसी म्हणते की राष्ट्रहित मग तसे बोला, पदार्थ चांगला नाही म्हणून गार्गीवर कशाला रागाडतात, त्यात बघून दुसरं काहीतरी ऑर्डर करा. तेजस म्हणतो की आपण दही भात मागूयात. तेव्हा मानसी म्हणते की एक काम करू, दूध भात मागू. तेव्हा तेजस म्हणतो की हो मस्त, चांगलंच आहे. मानसी म्हणते की राष्ट्रहित आपण पुढच्या वेळेस अशा हॉटेलमध्ये जाऊ की जिथे दही भात आणि दूध भात मिळेल म्हणून. तेव्हा तेजस म्हणतो की मला असं जेवण जेवायला आवडतं की पिठली भाकरं ताट भरलेलं दिसत नाही, परंतु पोट मात्र भरणार, मस्त असे चमचमीत. आणि काय हे, आणि मुळात हे मोठ्या हॉटेलला मला जायला आवडतच नाही. तेव्हा मानसी म्हणते की मी तुमची जोडीदार म्हणून निवड केली, परंतु दही भाताशिवाय तुम्हाला नक्की काय आवडतं हे मला नाही माहिती. तेव्हा तेजस म्हणतो की ठीक आहे, मला सुद्धा कुठे माहिती की तुम्हाला काय आवडतं म्हणून. मी तुम्हाला जोडीदार म्हणून मानलं, परंतु तुमच्या आवडीनिवडी सुद्धा माहिती करून घ्यायला हवं होतं. तेव्हा तेजस म्हणतो की अहो त्यात तुमची चूक नाही आणि खरंच आपण एकमेकांना कमी ओळखतो. तेव्हा मानसी म्हणते की हरकत नाही, आता हळूहळू आपण एकमेकांना चांगलं ओळखायला लागू. तेजस म्हणतो की काय आयुष्यभर आणि लकीच्या माझ्याबद्दल तुम्हाला काही गोष्टी माहिती नाही, त्या तुम्हाला मला सांगायच्या. तेव्हा मानसी म्हणते की सांगा. तर तेजस विचारात पडतो की हीच ती वेळ आहे सांगायची की मी पारगावला का आलो, काय म्हणून मी संपतरावांच्या आयुष्यात आलो.
हे सांगण्यासाठी मला बळ दे. तेव्हा मानसी विचारते की राष्ट्रहित अहो कसला विचार करतात. तेव्हा तेजस म्हणतो की लकी जाम, मी जेव्हा पारगावला तुमच्या बाबांना भेटलो होतो तेवढ्यात तो हॉटेलचा मालक तिथे येतो. तेव्हा लगेच तेजस म्हणतो की थांबा, मी 2च मिनिट फक्त ऑर्डर देतो. तेव्हा लगेच तो मालक म्हणतो की अहो हे टेबल ज्यांच्या नावावर बुक आहे ते तर आलेच. तेव्हा तेजस मागे वळून पाहतो तर रणजित असतो. तेव्हा रणजितला बघून मानसीला आणि तेजसला तर धक्काच बसतो. तेव्हा रणजित पुढे येतो आणि काय तुम्ही दोघे इथे आहेत. तेव्हा तेजस म्हणतो की हो आम्ही सुद्धा इथेच आलो होतो आणि हे तुम्ही टेबल बुक केला होता परंतु आम्ही त्यावर बसलो, पण आता आम्ही उठतो आणि तुम्ही यू कंटिन्यू करा. तेव्हा रणजित म्हणतो की नाही, तुम्ही अगोदरपासून जर येथे बसलात तर तुम्हीच कंटिन्यू करा, मी दुसरीकडे बसतो. तेजस म्हणतो की नाही तुम्ही बसा आणि बाकी सर्व टेबल ही बुक आहेत त्यामुळे आम्ही निघतो. रणजित म्हणतो की नाही आपण मॅनेज करून घेऊया. तेजस म्हणतो की नाही रणजित जाऊ तुम्ही बसा आणि मानसीकडे बघत आम्ही. तेव्हा रणजित म्हणतो की जर तुमची हरकत नसेल आपण एकत्र बसू शकतो, म्हणजे मला आवडेलच एकत्र बसलेले, तुम्हाला चालणार असेल तर. मानसी रागानेच खाली बसते. तेव्हा तेजस म्हणतो की या बसा खाली आणि रणजित थँक्यू बोलतो. तर तेजस म्हणतो की थँक्यू तर आम्ही म्हणायला हवं. तेव्हा रणजित त्या दोघांना विचारतो की तुम्ही येथे कसे आणि काय सेलिब्रेट करता. तेव्हा तेजस म्हणतो की हो यांना नोकरी मिळाली म्हणून आम्ही इकडे आलो होतो. तेजस म्हणतो की नोकरी म्हणजे आणि तर लगेच रणजित म्हणतो की हो का नोकरी. तेव्हा मानसी लगेच रागाने त्याच्याकडे पाहत असते. तेव्हा रणजित पुन्हा विषय बदलतो आणि त्या दिवशी तुम्ही इंटरव्ह्यूला जाताय असे सांगत होतात, ती नोकरी यांना मिळाली का. तेव्हा तेजस म्हणतो की हो तीच. तर लगेच रणजित म्हणतो की अरे वा आणि कॉंग्रॅच्युलेशन बोलण्यासाठी तो मानसी समोर हात धरतो. मानसी त्याच्या हातामध्ये हात न देता थँक्स बोलते. तेव्हा रणजित म्हणतो काही हरकत नाही, ऑल द बेस्ट मानसी, तुम्हाला नोकरी मिळाली त्याबद्दल. आणि खरंच त्या खूप हुशार आहे, फिनिशिंग स्कूलच्या टॉपर आहेत, बऱ्याच गोष्टी त्यांना येतात, मग त्यांचे टॅलेंट वाया जायला नको. आणि खरं तर त्यांनी करिअरवर फोकस तर करायलाच हवं. आणि बायकोला नोकरी मिळाली म्हणून हा सरप्राईज प्लॅन तुम्ही केला का, पण तुम्ही ऑर्डर तर काहीच केलेलं नाही. मानसी मात्र काही बोलत नसते. तेजस म्हणतो की हो करणारच होतो. तेव्हा तेजस म्हणतो की ठीक आहे तुम्ही तोपर्यंत ऑर्डर करा, मी वॉशरूमला जाऊन येते. तेव्हा मानसी लगेच आपल्या पर्समधील मोबाईल काढते आणि त्यामध्ये डोकावत असते. रणजित तेव्हा तिला म्हणतो मानसी तू तेजसला सांगितलेले नाही का मी ज्या कंपनीत पार्टनर आहे तेथेच तुम्ही काम करतात म्हणून. मानसी फक्त नाही म्हणून मान डोलावते. तर रणजित म्हणतो की ठीक आहे तुमचा तो डिसिजन असेल आणि मी त्यांना सुद्धा काही कळून नाही देणार. सल्ला म्हणून एक सजेस्ट करू का, नवरा बायको यामध्ये नात्यात कोणतंही काही लपवायचं नसतं आणि इट्स ओके, हा सर्वस्वी तुमचा निर्णय. तुम्ही जरी माझी मैत्री नाकारली असली परंतु मी मात्र कुणाला काही कळून नाही देणार, पण तरी सुद्धा मैत्रीचा हात मी तुमच्याकडे माझ्याकडून केलेला आहे. आणि एकतर तेजस माझे खूप चांगले मित्र आहेत आणि तसा असा मित्र नाही भेटत, कॉलेज नंतर तर मला कोणी भेटले तर नाही, तुमचे तेजस साहेब भेटले आणि खरंच आमची खूप चांगली मैत्री झाली. आणि हात जोडून म्हणतो की प्लीज त्यांना फसू नका, म्हणजे आतापर्यंत तुमच्या नात्यात जे काही गोंधळ झाले असतील ते झाले, पण प्लीज इथून पुढे सर्व काही क्लिअर ठेवा. आणि तुम्हाला सुद्धा एक रिक्वेस्ट आहे की ऑफिस मधील जरी मी बॉस असलो तर बाहेर मात्र मी तुमचा मित्र होऊ शकतो. आणि तो मानसी समोर हात धरतो आणि होऊ शकतो ना असे विचारतो. मानसी मात्र त्याच्याकडे ढोकून सुद्धा पाहत नाही, परंतु तेजस येतो आणि तेजस हे सर्व पाहतो. तेजस मनात म्हणतो की प्लीज लकी जाम, खरंच तुम्ही प्लीज त्यांचा हात मैत्रीचा स्वीकारा, माझ्या मनावरचं ओझं कमी होईल. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये गायत्रीने तात्यांना शिक्षा दिलेली असते आणि एक खड्डा घ्यायला सांगितलेला असतो आणि प्रस्तावित पूर्ण विकास प्रकल्प लवकरच बुकिंग सुरू अशी तेथे पाटी लावली जाते. तात्यांच्या हातामध्ये खोरं बघून तेजस येतो आणि घाईने तो तात्यांच्या हातातील खोरं घेतो आणि तात्या हे सर्व काय चाललंय असे विचार आणि हे सर्व काय आहे तर त्या पाटीवरील नाव असतो. तेव्हा गायत्री मात्र हसत असते तर तेजस रागाने तिच्याकडे पाहत असतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.